आता कोणाची तरी काही जात असते, ती जात किंवा धर्म हे आपण काही मागून आपल्याला मिळत नाही. ते जाती धर्मावर आधारित प्रक्षोभ तयार करतात, लोकांच्या भावना अस्मितांच्या नावाने जागृत करतात. धर्म आणि जातीचा गैरवापर जो तुम्ही करता त्याच्याबद्दल आम्ही बोलणार. आंतरजातीय विवाह आणि आंतरधर्मीय विवाह झाले पाहिजे. इट इज राईट ऑफ चॉईस. निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे की कोणाशी कोणी लग्न करायचं. महात्मा ज्योतिराव फुले यांनी या विचारांची पायाभरणी केली आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्री फुले यांनी पश्चिम भारतामध्ये विशेषतः आंतरजातीय विवाहाची वैचारिक आणि व्यावहारिक पायाभरणी सुरू केली. सत्यशोधक विवाह पद्धती निर्माण केली. स्वतःचे मंगलाष्टक स्वतः त्यांनी लिहिले. आता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आणि प्रशासन माहितीच आहे, पण त्यांच्या विचारांवर खरोखर ज्यांनी काम केलं असेल लोकशाहीच्या जवळ जाताना, ते काम केलेलं आहे राजर्षी शाहू महाराजांनी. किंवा महाराष्ट्रातल्या इतर मराठा सदृश्य असलेल्या कुणबी समाजाला सुद्धा तुच्छ लेखतात आणि त्यांच्याशी सुद्धा घरोबा व्हायला नको, लग्न प्रसंग त्यांच्याशी आपल्याला करता येणार नाही, अशा प्रकारची विचारधारणा ठेवतात. त्यांना छत्रपती शाहू महाराजांचे विचार कळले का? त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कळले का? कळले नाही असं दुर्दैवाने म्हणावं लागते. आपण अनेक स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा अशा पद्धतीने सरकारी प्रोत्साहन आणि त्याची उत्क्रांती या विचाराची झाली पाहिजे म्हणून बरेचसे प्रयत्न होताना आपल्याला दिसतात. देशातल्या कायद्यांचा वापर करणार नाही, वापर दुसऱ्यांना करू देणार नाही आणि अनादर करू, तर मग आपण भारत देशासोबत द्रोह करतोय का? आपण पाहतो की ऑनर किलिंग, की आमच्या घरातल्या, आमच्या घराण्यातल्या, आमच्या कुटुंबातल्या मुलीशी एका दुसऱ्या जाती धर्माच्या मुलांनी लग्न केलेलं आहे, ते आम्हाला मान्य नाही म्हणून आमच्या सन्मानाला ठेच पोचलेली आहे. आणि मग ऑनर किलिंग म्हणजे सन्मान आमचा दुखावला म्हणून हत्या. नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे. असीम सरोदे लॉजिकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण चर्चा करतो नेहमी कायद्याचे प्रश्न निर्माण होणाऱ्या अनेक घटनांबद्दल. त्या कायद्याच्या प्रश्नांना आपण वाचा कशी फोडायची, न्याय कसा मिळवायचा, अन्याय कसा होतो याबद्दल सुद्धा आपल्याला त्यामुळेच विचार करणं हे क्रमप्राप्त ठरते. आता कोणाची तरी काही जात असते, ती जात किंवा धर्म हे आपण काही मागून आपल्याला मिळत नाही. आपोआप नैसर्गिकरित्या आपला जन्म होतो कोणाच्या तरी घरामध्ये, कोणाच्या तरी पोटी, आणि आपल्याला ती जात आणि धर्म आपोआप मिळतात. त्याच्यामध्ये आपलं काही कर्तृत्व नाही. परंतु अशा कर्तृत्वहीन गोष्टी ज्या आहेत त्यांनाच महत्त्व प्राप्त करून देत जे राजकारण पुढे उभं राहते, धर्मांधता पुढे उभी राहते, जातीयता उभी राहते, त्याच्याबद्दल बोलताना आपल्याला कायदेशीरतेचा विचार करावा लागतो. असे लोक कोण आहेत जे जाती धर्मावर आधारित प्रक्षोभ तयार करतात, लोकांच्या भावना अस्मितांच्या नावाने जागृत करतात, आणि या अस्मिता तरी योग्य आहेत का? आपण कायदेशीर वागण्याची जबाबदारी जर भारतीय संविधान स्वीकारताना घेतली असेल नागरिक म्हणून, तर मग प्रत्येक नागरिकाची ती जबाबदारी नाही आहे का? तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असो, धर्माचा असो, जातीचा माणूस असो, कोणीही असेल तरी त्याची जबाबदारी आहे की नागरिकत्वाचं कर्तव्य पहिले आपण जोपासलं पाहिजे. आता आपण पाहतो की नागरिकत्वाची तपासणी सुरू आहे. कायदेशीर दृष्टिकोनातून, कागदोपत्री दृष्टिकोनातून, कोणाजवळ काय कागदपत्र आहे त्याच्यावरून नागरिकत्व तुम्ही ठरवू शकता. ठरवा तुम्ही, ते राजकीय कारणांसाठी त्याचा वापर पण केला जातोय, तो सुद्धा करा, तुमच्या हातात सत्ता आहे. परंतु मग धर्म आणि जातीचा गैरवापर जो तुम्ही करता त्याच्याबद्दल आम्ही बोलणार. आम्ही म्हणजे आम्ही भारतीय नागरिक म्हणून बोलणार. मग या जाती धर्माच्या भिंती नष्ट करण्यासाठी काय उपाययोजना असू शकतात? तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा उपाय अनेक विचारवंतांनी, अनेक तत्त्वज्ञांनी आणि भारतीय राजकारणातल्या अनेक महान नेत्यांनी मान्य केला. तो मार्ग म्हणजे आंतरजातीय विवाह आणि आंतरधर्मीय विवाह झाले पाहिजे. भारतीय नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहांना पुरस्कृत केलं पाहिजे, त्यांना सपोर्ट केला पाहिजे, त्यांना जी मदत लागते ती दिली पाहिजे. कारण की
एकाच जातीमधल्या व्यक्तींनी त्याच जातीमधल्या लोकांशी विवाह करायचे, एका धर्माच्या लोकांनी त्याच धर्माच्या लोकांशी विवाह करायचे, अशी काही आवश्यकता नाही, बंधन नाही. कायदेशीर दृष्टिकोनातून बघितल्यास भारतीय संविधानाने सुद्धा सांगितलेलं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग म्हणून लग्नाकडे बघितलं पाहिजे. कोणी कोणाशी कधी कशा पद्धतीने लग्न करायचं, लग्न करायचं की नाही, लग्न न करता राहायचं का, या सगळ्या गोष्टी व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग आहे. त्यामुळे प्रत्येकाला हे ठरवू दिलं पाहिजे. इट इज राईट ऑफ चॉईस. निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे की कोणाशी कोणी लग्न करायचं. त्या निवड करण्याच्या स्वातंत्र्यामध्ये येणारे कोण आहेत आणि ते योग्य आहेत का, त्यांची विचारधारा काय आहे, हे तपासलं पाहिजे. पण आपल्या जातीचा, अस्मितेचा एवढा दुराभिमान आपल्याला झालेला आहे, आपल्या धर्माचा एवढा दुराभिमान आपल्या वाढवून ठेवण्यात आलेला आहे. काही लोकांनी तो मुद्दाम वाढवलेला आहे त्यांच्या राजकीय फायद्यासाठी, त्यांच्या राजकारणासाठी, की आपण त्या दुराभिमानामध्ये असं होरपळल्या गेल्यासारखं करतो आणि कोणी इतर जातीतल्या, इतर धर्मातल्या लोकांशी लग्न केलं तर आपल्याला चालतच नाही. चालवून घेणारे आपण कोण आहे? आम्हाला चालत नाही असे म्हणणारे आपण कोण आहे? भारतीय संविधानानुसार आपल्याला अधिकारच नाही आहे तसं म्हणण्याचा. ज्यांना लग्न करायचं आहे त्यांनी ठरवायचं आहे कोणाशी लग्न करायचं. मग पुढे तर आहे कशा पद्धतीने लग्न करायचं ते सुद्धा ते ठरवू शकतात. कमीत कमी खर्चामध्ये लग्न करायचं ते ठरवू शकतात, जास्तीत जास्त खर्चामध्ये करायचं ते ठरवू शकतात. पण माझ्यासारख्या अनेकांचा त्याला विरोध आहे की आपण खूप जास्त खर्च करून लग्न करणं हे चुकीचं आहे. ते पैशाचा अपव्यय करणं आहे. अनेक विचार लग्नाबद्दलचे आहेत. पण एक समजून घेतलं पाहिजे की आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह हे जात धर्माच्या भिंती पाडून समाजातील वर्षानुवर्ष जे सामाजिक अंतर निर्माण केलं जाते ते अंतर नष्ट करण्याची एक प्रक्रिया ठरू शकते. मग ती चांगली प्रक्रिया आहे. अनेक जातीचे, अनेक धर्माचे नागरिक एकमेकांसोबत लग्न करतील तर ती प्रक्रिया चांगली आहे, ती ताकदवान आहे आणि संविधानाच्या दृष्टीने सुद्धा ती मजबूती आणणारी प्रक्रिया आहे. कायद्याच्या दृष्टीने त्याच्यामध्ये पूर्ण कायदेशीरता आहे. हे विवाह जे आहेत ते समूहांमध्ये भावनिक ऐक्य निर्माण करतात. भारतीयांमध्ये एक धर्मनिरपेक्ष आणि समान आपलेपणाची भावना रुजवतात असा अनुभव अनेकांनी लिहिलेला आहे. वेगवेगळ्या संस्कृती, धर्म परंपरा, जाती व्यवस्थेच्या आधारे रूढी परंपरा आपण पाळतो. त्यातल्या काही चांगल्या असतील त्या आपण जरूर पाळल्या पाहिजे, परंतु वाईट असतील त्या सोडल्या पाहिजे. लग्न जेव्हा दोन विविध जातीच्या, विविध धर्माच्या लोकांचं होते तेव्हा या वेगळ्या संस्कृती, रूढी परंपरा एकत्र येतात. त्याच्यामध्ये कोणाची संस्कृती, कोणाची धर्म परंपरा, कोणाची जाती रूढी परंपरा वाईट आहे, चांगली आहे हा विषय नाही. हा विषय नसलाच पाहिजे. आपण सगळ्यांनी उत्साहाने अनेक रीतिरिवाज, धर्म परंपरा, रूढी परंपरा चांगल्या ज्या असतील त्या, माणुसकी प्रधान ज्या असतील त्या पाळल्या पाहिजे आणि तो उत्साह म्हणून उत्सव साजरा केला पाहिजे. भारताच्या विविधतेमध्ये एकता या संकल्पनेला अत्यंत पूरक असलेली ही विवाहाची संकल्पना आहे, ज्याच्यामध्ये आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना भारतीय संविधानाने पूर्ण मान्यता दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर या विवाहांचं समर्थन करताना अत्यंत पुढाकाराने आणि हिरिरीने अनेक ठिकाणी वक्तव्य केलेले आहेत. त्यांनी सांगितलं की रक्ताच्या आणि नात्यांच्या संमिश्रणामुळे जो भारतीय समाज निर्माण होईल तो अत्यंत ताकदवान असणार. जातीचा उच्छेद करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी हे आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह झाले पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. हे म्हणणं असू शकते अशाच माणसाचं ज्याला संविधान कळलेलं आहे. हे म्हणणं असू शकते अशाच माणसाचं ज्याला मानवी समाज म्हणजे काय हे कळलेलं आहे, ज्याला हे कळलेलं आहे की माणूस म्हणून माणसासोबत राहणं आणि माणुसकीचाच धर्म पाळणं हे महत्त्वाचं आहे. असाच एक विचारवंत माणूस आपल्याला अशा थोडक्या शब्दामध्ये आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहाचं महत्त्व सांगू शकतो. अशा विवाह जे आहेत त्यांचे प्रमाण वाढलं पाहिजे. विशिष्ट धार्मिक गटांवर आधारित चालणारं संकुचित राजकारण त्याच्यामुळे हद्दपार होऊ शकते.
तुम्ही विचार करा की अनेक जातीचे लोक वेगवेगळ्या जातीच्या लोकांच्या घरांमध्ये असतील, अनेक धर्माचे लोक वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांमध्ये असतील, त्यांच्या घरांमध्ये असतील. त्यांचे मुलं बाळ जे आहेत ते वेगवेगळे धर्म, परंपरा, रूढी परंपरा हे पाहणारे, बघणारे, त्याच्याबद्दलचे उत्सव साजरे करणारे असतील. तर एक आदराची भावना सामूहिकरित्या सगळ्या जाती धर्माच्या संदर्भात तयार होते आणि त्यातून भारतीय नागरिक म्हणून जो व्यक्ती तयार होतो तो खरं तर वैश्विक नागरिक असू शकतो. कारण की त्याला कोणत्याही धर्माचा, जातीचा दुराभिमान असणार नाही, गर्व असणार नाही. कोणत्या तरी धर्मात जन्म झाला म्हणून गर्व करण्याची गोष्ट नाही, ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजणारी बाब त्या व्यक्तीला कळलेली असेल, ज्याचे आईवडील वेगवेगळ्या धर्माचे असतील, ज्याचे आईवडील वेगवेगळ्या जातीचे असतील. आणि त्यामुळे हा संकर जो आहे तो मानवी जीवनाला पुढे नेणारा ठरू शकतो. आता शासन स्तरावर सुद्धा अशा आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह, आंतरजातीय विवाहांना म्हणू आपण, आंतरधर्मीय नाही पण आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन, आर्थिक मदत देऊन करण्याची प्रथा आहे. त्यांना राष्ट्रीय एकात्मतेचं दूत मानण्यात येते. खरं तर ही योजना काढताना त्याचा विचार तो होता. ग्रामीण आणि शहरी दोन्ही ठिकाणी हा जाती धर्मावर आधारित सामाजिक भेदभाव आपल्याला सातत्याने दिसतो. अस्पृश्यता निवारण झालेला आहे असं आपण म्हणू शकत नाही. अशा पद्धतीने जाती व्यवस्थेच्या अंतर्गत अस्पृश्यता पाळली जाते. धार्मिक पूर्वग्रह दूर करण्यासाठी सुद्धा हा विवाह त्याच्यामुळेच महत्त्वाचा ठरू शकतो. जात धर्माच्या पलीकडे जाऊन प्रेमाची निवड करणं, कोणावर प्रेम करायचं याची निवड करणं, हा अधिकार आपण जर मुलामुलींना दिला तर ते अत्यंत परिपक्व पद्धतीने तो विचार वापरू शकतील, तो अधिकार वापरू शकतील, निवड करण्याचं स्वातंत्र्य उपयोगात आणू शकतील. काही जणांचा निर्णय चुकेल, मग तो निर्णय ठरवून केलेल्या विवाहांमध्ये चुकत नाही का? ठरवून केलेल्या विवाहांमध्ये भांडणच होत नाहीत का? ठरवून जे विवाह करतात म्हणजे अरेंज मॅरेज करतात, त्यांच्या विवाहांमध्ये कधीच काही प्रॉब्लेम येत नाही का? त्यांचे डिवोर्स होत नाही का? आपण जे धरून बसतो एक काहीतरी की अरेंज मॅरेजच चांगलं आहे आणि प्रेम विवाह चुकीचेच आहे, त्याच्याबद्दल सुद्धा विचार करण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे. लग्न कोणत्याही प्रकारचं असो त्याच्यामध्ये मतभेद होऊ शकतात, मनभेद होऊ शकतात, भांडण होऊ शकतात आणि घटस्फोट सुद्धा होऊ शकतात. व्यक्तींवर ते अवलंबून आहे की विवाह किती टिकतो, किती चालतो, किती प्रमाणामध्ये त्या विवाहाची यशस्वीता तपासली जाते आणि कशा पद्धतीने तपासली जाते, या अनेक गोष्टी वेगवेगळे पदर असलेले आहेत. आपण विचार करतोय तो आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांचा आणि त्याबद्दल कायदा हा समृद्ध सामाजिक विचार म्हणून आपल्या समोर आहे, ज्याच्यामध्ये निवड करण्याचं स्वातंत्र्य विवाह करणाऱ्या व्यक्तीला देण्यात आलेलं आहे. कायदेशीर वय ज्यांचं असेल विवाह करण्याचं, ते दोन व्यक्ती आपला निर्णय घेऊन विवाह करू शकतात. त्यासाठी जाती धर्माचं कोणतंही बंधन कायद्यामध्ये नाही. आता हा विचार जो मी आपल्याला सांगतोय याला खूप मोठी परंपरा भारतामध्ये आहे. 19व्या शतकात असं म्हणू आपण, 19व्या शतकामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी या विचारांची पायाभरणी केली आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्री फुले यांनी पश्चिम भारतामध्ये विशेषतः आंतरजातीय विवाहाची वैचारिक आणि व्यावहारिक पायाभरणी सुरू केली. त्याला कारण असं होतं की ब्राह्मणी पद्धतीचा जो पगडा विवाहांवर आहे आणि त्याच्यातून एक ब्राह्मणवाद, पोटार्थी जगणाऱ्यांचं जगणं की इतर कोणीतरी लग्न करणार आणि त्याच्या आधारे आपले पोट भरणारे वेगळेच असणार, या पद्धतीने जी काही संस्कृती तेव्हा होती ती पाहत असताना जाती व्यवस्थेचा एक जाच त्यांनी निर्माण केला होता आणि तो वंचित आणि बहुजन समाजाला जाचक ठरणारा जो प्रकार आहे त्यातून मुक्त करण्यासाठी महात्मा फुलेंनी आंतरजातीय विवाहांची संकल्पना पुढे नेण्याचा विचार केला आणि तो क्रांतिकारी निर्णय घेऊन त्यांनी त्याच्यावर काम करणं सुरू केलं. त्या कामाचा भाग म्हणून आपण पाहतो की त्यांनी जे मंत्रोच्चार आपल्याला कळत नाही, लग्नाच्या वेळेस म्हटले जातात, ते जे काही विधी केले जातात त्याचा अर्थ आपल्याला माहिती नाही, त्याचा संदर्भ आपल्याला माहिती नाही, त्याची आवश्यकता आहे का हे आपल्याला माहिती नाही,
या सगळ्या गोष्टींवर प्रश्न त्यांनी विचारले आणि मग त्यांनी त्याच्यातून सत्यशोधक विवाह पद्धती निर्माण केली. स्वतःचे मंगलाष्टक स्वतः त्यांनी लिहिले की मंगलाष्टकांचा अर्थ कळला पाहिजे ज्यांचं लग्न आहे त्यांना, आणि तो विचार म्हणून आपण धारण केला पाहिजे. यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून तशा प्रकारची विवाहाची पद्धत सुद्धा अस्तित्वात आणली. आणि सत्यशोधक समाजाने पुरोहितांशिवाय म्हणजे ब्राह्मणांशिवाय अत्यंत कमी खर्चामध्ये सोप्या पद्धतीने विवाह लावण्यास सुरुवात केली. पहिला सत्यशोधक विवाह जो आहे तो 25 डिसेंबर 1873 रोजी पार पडला. याच्यामध्ये संस्कृतऐवजी महात्मा फुलेंनी मराठीत स्वतः लिहिलेली मंगलाष्टकं शपथ ही जोडप्यां म्हणून घेतली. जसं साधारणतः या मंगलाष्टकांमध्ये शुभमंगल सावधान असं वाक्य असते, तर त्यांनी सांगितलं की हे सावधान कशासाठी वापरायचं, आणि त्यांनी विचार करा असा शब्द त्याच्याऐवजी वापरला की या गोष्टींचा विचार करा. आणि ती संकल्पना त्यांनी आणली. ही शपथ असेल, ही विवाहाची पद्धत असेल, ही तेव्हाच्या प्रस्थापित धर्मसंस्कृतीला, जात पद्धतीला आपण म्हणू छेदणारी होती, त्याचा विध्वंस करणारी होती. त्यामुळे अर्थातच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मोठ्या प्रमाणामध्ये विरोध सहन करावा लागला, रोष समाजाचा पत्करावा लागला. पण त्यांनी विचार सोडला नाही. त्यांनी शेवटपर्यंत हे सांगितलं की आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह झाले पाहिजे, त्याच्यामध्ये माणुसकी आहे. आता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आणि प्रशासन माहितीच आहे, पण त्यांच्या विचारांवर खरोखर ज्यांनी काम केलं असेल लोकशाहीच्या जवळ जाताना, ते काम केलेलं आहे राजर्षी शाहू महाराजांनी. छत्रपती शाहू महाराजांनी त्याच्याबद्दल अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने विचार करून काम केलं आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील समाज सुधारणेच्या चळवळीला कोल्हापुरातून जो पाठिंबा मिळाला तो खरं तर अजूनही महाराष्ट्राला दिशादर्शक असा आहे. कोल्हापूरची जी वैचारिक संस्कृती आहे, जी छत्रपती शाहू महाराजांनी घडवली, त्यांच्या संस्थानामधून या आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहांना कायदेशीर आणि प्रशासकीय पाठबळ देण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं. त्यांनी नोंदणीकृत विवाह कायदा, मॅरेज रजिस्ट्रेशन कायदा 1919 मध्ये केला. म्हणजे आपण हे समजून घ्या की छत्रपती शाहू महाराज हे किती पुरोगामी विचारांचे होते. मग आता जे 96 कोळी मराठा म्हणून मिरवतात आणि इतर मराठा समाजातल्या घरांशी सुद्धा, कुटुंबांशी सुद्धा विवाह व्हायला नको अशी भूमिका घेतात, किंवा महाराष्ट्रातल्या इतर मराठा सदृश्य असलेल्या कुणबी समाजाला सुद्धा तुच्छ लेखतात आणि त्यांच्याशी सुद्धा घरोबा व्हायला नको, लग्न प्रसंग त्यांच्याशी आपल्याला करता येणार नाही, अशा प्रकारची विचारधारणा ठेवतात. त्यांना छत्रपती शाहू महाराजांचे विचार कळले का? त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कळले का? कळले नाही असं दुर्दैवाने म्हणावं लागते. आपण अनेक घटना पाहिलेल्या आहेत. अशाच घटनांवर आधारित सैराट नावाचा सिनेमा पाहिलेला आहे आपण सगळ्यांनी. केवळ ते नाच आणि धामधूम असलेलं गाणं एवढंच लक्षात ठेवून चालणार नाही. त्या सैराट सिनेमातला उद्देश जो आहे तो लक्षात घ्यावा लागेल की आपल्याला जातपात विरहित आणि धर्मविरहित समाज निर्माण केल्याशिवाय माणुसकी निर्माण करता येणार नाही. नाहीतर मग अमानुषपणा त्याच्यातून रिझल्ट म्हणून बाहेर येईल. आणि म्हणून या सामाजिक बंधनं तोडण्याला छत्रपती शाहू महाराजांनी शासकीय बळ दिलं. स्वतःच्या संस्थानामध्ये तशा प्रकारचा कायदा तयार केला आणि त्यांनी स्वतःच्या नातेवाईकांना आणि जवळच्या लोकांना सुद्धा आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहित करून तसे विवाह घडून आणले. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आज आपण भाषणबाज नेते पाहतो, देशामध्ये परदेशामध्ये सगळीकडे भाषण करत असतात. एक वाक्य मला त्यांचं दाखवा, त्यांनी असं म्हटलं असेल किंवा सगळ्यांनी मॅरेज रजिस्ट्रेशन करा. इतक्या मोठ्या मोठ्या लग्नांना ते जातात, श्रीमंत विवाहांना ते जातात. एकदा त्यांनी असं म्हटलं का की एवढा विवाहांवर खर्च करू नका? एकदा त्यांनी असं म्हटलं का सगळ्या धर्माच्या विवाहांना माझी संमती आहे, रजिस्ट्रेशन ऑफ मॅरेज करून आपण अत्यंत कमी पैशात लग्न करा? एकदा त्यांनी म्हटलं का? नाही म्हटलं. कारण की डोक्यामध्ये वैचारिक क्षमता नसलेले नेतृत्व आपल्याला आता मिळालेले आहेत, ते महाराष्ट्रातले असो किंवा देशातले असो. छत्रपती शाहू महाराजांची वैचारिक पात्रता तुम्ही बघा, त्यांची उंची तुम्ही बघा, त्यांचा दर्जा तुम्ही बघा. त्यातून आपल्याला दिसेल की स्वतःच्या नातेवाईकांना आंतरजातीय विवाहासाठी त्यांनी
प्रोत्साहित केलं आणि ते विवाह घडवून आणले, याला नेतृत्व असं म्हणतात. याला म्हणतात समाज सुधारक दृष्टिकोन. तो शासनकर्त्यांचा असला पाहिजे. आणि आज शासनकर्ते जाती धर्मावरून भांडण लावण्यामध्येच पुढाकार घेताना आपल्याला दिसतात. त्यामुळे हा विषय महत्त्वाचा आहे. क्रांतीचा विषय आला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतल्याशिवाय ती क्रांती किंवा क्रांतीची परिभाषा करणं कठीण जाईल. भारतीय राजकारणामध्ये इतकं काम त्यांनी करून ठेवलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आंतरजातीय विवाहांच्या या संकल्पनेला केवळ सामाजिक सलोख्याचं साधन न मानता लोकशाही आणि समतेसाठी हा एक राजकीय आणि सामाजिक अपरिहार्य विचार आहे, हे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपण जातीचा उच्छेद किंवा ॲनिलेशन ऑफ कास्ट हे जे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 मध्ये लिहिलं, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी रोटी बेटी व्यवहारातील रोटी, जाती व्यवस्थेचं समोर उच्चाटन व्हायचं असेल तर एकत्र जेवलं पाहिजे त्यांनी सांगितलं. रोटी एकत्र खाल्ली पाहिजे आणि बेटी व्यवहार हा झाला पाहिजे एकमेकांसोबत, तरच जाती व्यवस्था नष्ट होईल असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आपण या सामाजिक दृष्टिकोनातून आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहांचा विचार करताना त्यांनी जे वाक्य म्हटलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जाती व्यवस्था नष्ट करण्याचा खरा आणि अंतिम उपाय म्हणजे आंतरजातीय विवाह, रक्तांचे संमिश्रण हाच आहे. कारण आंतरविवाहाची भिंत कोसळल्याशिवाय जातीची भावना नष्ट होऊ शकत नाही. अशा शब्दात त्यांनी जातीचा उच्छेद करताना आपले विचार मांडलेले आहेत. हे विचार आपण कधी समजून घेणार आहे? संविधानाचं पुस्तक बाबासाहेब आंबेडकरांच्या हातातून घेऊन वाचलं पाहिजे. वाचल्यावर त्यातले विचार कळतील. ते विचार कळले तर आपण जातीवादी राजकीय पक्षांच्या मागे न लागता संविधानवादी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भारताचं राजकारण जर आपण शुद्ध करू शकलो तर समाजकारण शुद्ध होईल, तर इथली माणुसकी जिवंत होईल. हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. घटनात्मक